नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला खूप दीर्घ आयुष्य लाभो, तुमच्या जीवनामध्ये खूप सुख, समाधान, आनंद, भरभराटी हो। पहा, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देण्यात येत असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त खुशखबर देण्यात आलेली आहे। होय, बराबर ऐकलेलं आहे तुम्ही। दिव्यांग दिनानिमित्त शासनाच्या माध्यमातून दिव्यांगांना खुशखबर देण्यात आलेली आहे। ही खुशखबर आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नेमका कधी जमा होणार आहे, नवीन माहिती आलेली आहे, ती देखील आपण जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट मिळत राहतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक परिपत्रक दिसत आहे, नवीन माहिती दिसत आहे। पहा, डिसेंबरचा हप्ता कधी येणार ही माहिती तर आपण जाणून घेणार आहोत, परंतु त्याहीपेक्षा इथं महत्त्वाची माहिती आहे दिव्यांगांसाठी। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून इथं तुम्हाला पत्र दिसत आहे। पहा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी या पत्रामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। काय आहे पत्र तर पहा, विषय काय आहे, आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणीबाबत तर महत्त्वपूर्ण सूचना आहे। दिव्यांग बांधवांचं जे आधार कार्ड व आयुष्मान भारत जे कार्ड आहे, या कार्डच्या नोंदणी संदर्भात जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। काय सूचना आहेत तर उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमन 2016 मधील कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक ओळखपत्र प्रणालीद्वारे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते। त्याचबरोबर सदर प्रणालीवर अर्ज करताना दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेले असून दिव्यांगांचे हाताचे ठसे, डोळ्याचे स्कॅनिंग न झाल्यामुळे दिव्यांगांना आधार कार्डपासून वंचित राहावे लागत आहे। तसेच पुढे माहिती देण्यात आलेली आहे, दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय 9/10/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्याकरता UDID प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे। महत्त्वाचा निर्णय आहे। पहा, 9 तारखेला घेण्यात आलेला आहे। इथं पहा, 9 तारखेचा हा निर्णय आहे, शासन निर्णय आहे। तर काय, महाराष्ट्र राज्यातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत, या दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID जे प्रमाणपत्र आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं असून आधार कार्ड नसणारे जे दिव्यांग व्यक्ती आहेत योजनेपासून वंचित राहू शकतात। त्यानुसार अनेक दिव्यांगांचे आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी होण्यास अडचण येत आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा आधार कार्ड डेटा जिल्हाधिकारी कार्यालय याला असणे गरजेचं आहे, जिल्हाधिकारी यांच्याकडे असणं गरजेचं आहे। तसेच दिनांक 7/4/2025 माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे। त्याकरता दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे आणि याचकरता आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींना आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणे देखील आवश्यक आहे। याकरता याबाबतची माहिती खालील पत्रामध्ये तर विनाविलंब दिव्यांग कल्याण आयुक्तालयास सादर करायचे आहे। इथं पहा, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे, जे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे, त्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे तर जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांचं UDID कार्ड, आधार कार्ड या ठिकाणी त्याचबरोबर सोबतच आयुष्मान भारत कार्ड या योजनेअंतर्गत जो लाभ दिला जातो, हा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी
शासनाकडून डाटा संकलित करण्यात येत आहे. UDID कार्ड, आधार कार्डला लिंक असणं हे तर महत्त्वाचंच आहे, परंतु जी शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एक डाटा संकलित करण्यात येत आहे आणि या डाटाच्या संकलनानंतर आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण हे परिपत्रक इथं काढण्यात आलेलं आहे. दिव्यांगांना अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात. पहा, वैद्यकीय खर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो पैसे जे आहेत ते आवश्यक असतात, परंतु पहा त्यांना दिव्यांगत्व असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कामाला वगैरे जाता येत नाही. बऱ्याच दिव्यांगांना आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात जाणवतात आणि या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाच्या माध्यमातून दिव्यांग भारत कार्ड योजनेचा जो लाभ आहे तो दिव्यांगांना देण्यासाठी महत्त्वपूर्ण डाटा जो आहे तो मागवण्यात येत आहे. तर ह्या सर्व डाटा मिळाल्याच्या नंतर या योजनेचा लाभ शासन लाभार्थ्यांना देईल. त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे, UDID कार्ड जे आहे ते लिंक करायचं आहे. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच मी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की शासनाकडून आता आधार व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. डिसेंबरचा हप्ता आता नेमकं कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे. तर डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात माहिती पहा. डिसेंबरचा हप्ता आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मिळणार अशी सूचना आलेली आहे, परंतु आधार व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होईल, आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मग शासन निर्णय येईल का अगोदर शासन निर्णय येईल. शासन निर्णय आल्याच्या नंतर पोर्टलवर तारीख येते आणि त्यानंतर मग हप्ता जमा होतो, परंतु आत्तापर्यंत यापैकी कोणतीही गोष्ट झालेली नाही. नोव्हेंबरचा हप्ता ज्या पद्धतीने नोव्हेंबरच्या एंडिंगला शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे त्याच पद्धतीने डिसेंबरचा हप्ता देखील शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होतो की काय, असा एक पुन्हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे.